आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण. साता समुद्रापार सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावानं साजरा व्हावा या उद्देशानं दगडूशेठ गणपती बाप्पा सिंगापूरला पाठवण्यात आले. दगडूशेठ गणपती बाप्पांची प्रतिकृती असणारी ही मूर्ती सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळ यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. सिंगापूरमधील भारतीय समाजात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे प्रस्थापित होत असून जगभरातील गणेश भक्तांचे आराध्य असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती सिंगापूरला येत असल्यानं तेथील भारतीयांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. राज्य शासनानं सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिलाय. मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार सौर पंप देणं शक्य नसल्यास त्या ठिकाणी पारंपरिक कृषी पंप देण्याबाबत शासन विचार करते. शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली आहे. विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात सरकार गंभीर असून यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 1 ते 15 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवली जात असून आधार लिंकिंग आणि अपार ID मार्फत प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षण प्रवास ट्रॅक केला जाणार आहे. अहिल्यानगर सायकलिंग फेडरेशनच्या वारकऱ्यांनी नगर ते पंढरपूर 400 किलोमीटरची सायकल वारी 21 तास 30 मिनिटात पूर्ण केली आहे. ही सायकल वारी सायकल स्वारांच्या भक्तिभावनेनं बहरलेली होती. नागरिकांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण व्हावी, त्यातून पर्यावरण आणि फिटनेसच्या बाबत जनजागृती करण्याच्या हेतूनं अहिल्यानगर सायकलिंग फेडरेशननं ही वारी केल्याचं सांगण्यात आलंय. नाशिक भागात झालेल्या पावसानं जायकवाडी धरणात सध्या 6,874 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा 45% आला असून मागील वर्षाच्या तुलनेत 40% पाणीसाठा अधिक आहे. तसेच गोदावरीवरील अनेक छोट्या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठाही वाढला असून मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून मराठवाड्याला पाणी पुरवठा होणार आहे. सध्या तरी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. कालपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली असून पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत 12,348 भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याची माहिती मिळते. 5,200हून अधिक यात्रेकरूंचा दुसरा गट पहलगाम बेस कॅम्पवरून आज पहाटे 4 वाजता अमरनाथ गुहेकडे दर्शनासाठी रवाना झाल्याचं सांगण्यात आलंय. अभिनेत्री दीपिका पदुकोणची हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मानासाठी निवड झाली आहे. हा सन्मान मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. हॉलिवूड वॉक ऑफ फेम सन्मान मिळाल्यानंतर दीपिकानं तिच्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. हॉलिवूड वॉक ऑफ फेम हे कॅलिफोर्नियातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून आतापर्यंत येथे मनोरंजन विश्वातील 2,813 नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत भारतानं 587 धावा केल्या असून कर्णधार शुभमन गिलनं 269 धावा करून सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली सारख्या दिग्गजांचे विक्रम मोडलेत. यासोबतच शुभमन गिल सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनलाय. तसेच भारतानं 18 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये 500 धावांचा टप्पाही ओलांडल्याचं पाहायला मिळालं. या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज अनकट.